काव्याने आयशाकडे भांडून पाहिले. तू इथे येण्याची परवानगी कोणी दिली? आयशाने डोळे फिरवले. अभिजित आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ती तुझी मुलगी आहे? म्हणजे ती रुद्रची मुलगी आहे का? अभिजितने तिचं वय मोजलं आणि ती अगदी योग्य असल्याचं जाणवलं. काव्याच्या डोळ्यात चमक आली आणि तिने आयशाला मागे खेचले. संजनाही थक्क झाली आणि मागून म्हणाली, ती कोण आहे? अभिजित, तू माझ्या जागी ती स्त्रीसाठी ढकललंस का? अभिजितचे डोळे किंचित गडद झाले. संजना, आज तू खूपच पुढे जाऊन गेलीस. संजनाने डोळे मोठे केले आणि काव्याकडे पाहिले. तिने अचानक ओळखलं की ही व्यक्ती कोण आहे. शेवटी काव्या देखील बातम्यामध्ये आली होती. ही छोटी मुलगी काव्याची मुलगी होती. ती काही बोलू शकली नाही, फक्त काही वेळ थांबली. माझ्या काही काम आहे, तुम्ही आधी जा, तिने संजनाला सांगितलं. संजना घाबरली आणि दुसरी काही बोलली नाही. तिने तोंड मिटून वळून गेली. तिचं जाणं पाहून अभिजितने काव्याकडे पाहून हसत सांगितलं, तू परत आलास? आता कधी देशमुख कुटुंबाला भेट देशील? तुझी मावशी तुला खूप आठवते. काव्याच्या तोंडात हलकं हलकं हललं आणि आठवणी पुन्हा तिच्या मनात उमटल्या. जेव्हा तिने पहिल्यांदा तिच्या आई, कदाचित रुद्रच्या आईच्या हत्येची रहस्यधारक आहे हे जाणलं. मी अजून परत जाणार नाही, तिने उत्तर दिलं. अभिजितने निश्वास सोडला. ठीक आहे, मी बळजबरी करत नाही, तो म्हणाला आणि आयशाकडे पाहून हसला. ती तिच्या वडिलांसारखी दिसते, पण तुझ्या गुणांनाही तितकं आहे. सुंदर छोटी मुलगी आहे. काव्याने आयशाचा हात घट्ट पकडला. म्हणजे सानिका कशी आहे? तिने विषय बदलला. अभिजित थोडा थांबला आणि उत्तर देताना अजिबात खात्री न करता म्हणाला, काव्या, मी जाणतो की तू आणि ती चांगल्या मैत्रीण आहेत, पण आपण. काव्याला त्याचा अर्थ समजला. अभिजित, मला वाटतं आपण आधीच ठरवलेलं प्रकरण सोडवूया, जसं तू आधी सांगितलंच होतंस. अभिजित लाजला. त्याला मागील प्रतिसाद आठवला. थोडासा निराशेचा अनुभवही आला. ती कदाचित असं समजली की आयशा आणि मी काहीतरी आटोपले म्हणून ती जास्त उत्साही झाली. ती सामान्यपणे अशी नसते. मी तिला ओळखत नाही, तिच्याबद्दल काहीही म्हणणार नाही, फक्त असं वाटतं की परिस्थिती चांगली नाही. काव्याने उत्तर दिलं. काव्या, सानिका आणि माझा असा संबंध नाही. आपण कदाचित क्वचित भेटतो, पण तरीही आपण चांगल्या संबंधात आहोत. जर तिला मदतीची गरज असेल, मी तिथे असेन. जर तिला काळजी हवी असेल, मी ती येईन. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते. काव्याने काहीही उत्तर दिलं नाही. जर त्याचा संबंध खरंच इतका सुसंवादित असता तर सानिका गुपचूप मुलगी जन्मत आणि वाढवत नसे. काय झालं तरी स्वतःची काळजी घ्या. मला अजून आयशाशी बोलावं लागेल, अभिजित म्हणाला आणि निघून गेला. तो गेला की काव्याने ताबडतोब आयशाकडे पाहिलं. तू काय केलं? तुझं संगणक कुठे आहे? चैतन्यकडून संगणक शिक्षण घेतलं का? तू हॅकिंग आणि विश्वात घुसखोरी करण्यास शिकवलंस का? तू मम्मी, खरं सांगायचं तर काय, खरंच माझे वडील रुद्र आहेत का? आयशाने मध्यवर्तीपणे बोललं. काव्या थक्क झाली. तिला माहिती होती की आयशा हुशार आहे आणि कदाचित अभिजितच्या बोलण्याने तिने ऐकलेलं आहे. आयशा, मला नाही वाटत. आयशा वळून गेली. काव्याने तिला पाठोपाठ चालली. आयशा, माझा उद्देश तुला फसवायचा नव्हता. मी फक्त आपलं साधं जीवन हवं आणि त्याच्या कारस्थानात गुंतू नये असं हवं. प्रत्येक वेळी तू त्याच्याजवळ जातीस, मला काळजी वाटते. आणि आता तू विश्वात घुसखोरी केलीस तरी काय झालं? तो कमी गुणी आणि वाईट माणूस आहे जो तुला त्रास देतो. मला आता त्याच्यापासून अजून राग येतो. आयशाने उत्तर दिलं. काव्या निराशेने पाहिली. तुझे वडील इतके वाईट नाहीत. तो साक्षी नावाच्या स्त्रीसोबत होता आणि मी त्यांना एकत्र पाहिलं, आयशाने सांगितलं. ते आधीच वेगळे झाले. काव्याने तोंडावर हात ठेवून रुद्रला बचवायचा प्रयत्न केला. मम्मी, आयशा अचानक वळली. तू आधी कधीच त्याचं संरक्षण केलं नाहीस. तू पुन्हा त्याच्यावर प्रेमात पडलीस का? इतका वेळ घालवून फक्त थोडं त्याला समजवलं की तू परत त्याच्या जवळ जाशील. काव्य आयशाला असं दुर्बल दिसू देऊ शकत नाही.
ती तळमळीने म्हणाली, मम्मी खूप मजबूत आहे. मग मला विचारू दे, त्या रात्री काय झालं जेव्हा तू घरी परतली नाहीस? आयशा त्या रात्रीची आठवण करीत होती. रुद्र दारू पीत होता. काव्या खरंच तिथे होती. काव्या थोडी बेशुद्ध झाली. दोघं घरी पोचले तेव्हा चैतन्य परत आला होता. त्याने हसत सांगितलं, बाळा, तुला आयशा सापडलीस? काव्याचा चेहरा काळा पडला होता. ती हात गुडघ्यावर ठेवून त्याच्याकडे धावली. चैतन्य, कोण म्हणालं तुला माझ्या मुलीला अशा गोष्टी शिकवायचं? चैतन्य फक्त थांबला. पकडले गेलेले होतो. काव्या कंपनीत परतली. आशा करत होती की आयशाला रुद्र खूपसा नापसंती करत नाही, कारण भविष्यात त्याच्याकडून ब्रेन मेरो दान मागायला लागेल. तर विचार करणे सोपे नाही. पण विचार केला की आयशाचे व्यक्तिमत्व रुद्रच्या शैलीसारखी जिद्दी आणि थेट असल्यामुळे पटवणे कठीण होईल. काव्याने श्वास सोडला आणि कोणीतरी दारावर आलं. माझ्या डिझाईनचं काय झालं? मनोज हसत हॉलमध्ये आला. त्याचं आलस्यपूर्ण वर्तन काव्याला रागवलं. मी माझ्या सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे. जे डिझाईन मिस्टर मनोज स्वतः मागितलं आहे. चैतन्य गेल्यावरही तू स्वतःच येऊन माझी प्रगती पाहत आहेस. काव्याने थंडपणे उत्तर दिलं. मनोज थोडा थांबला आणि तिच्याकडे चालत गेला. नक्कीच मी मिस काव्याला महत्त्व देतो. रुद्र जरी काळजी करतो तरी त्याची जागरूकता पाहायला मला हवी. जर तुम्हाला पाहिजे असेल की रुद्र काळजी घेतलेली व्यक्ती कशी आहे, तर कदाचित आधी स्त्री शोधावी लागेल. काव्याने शांतपणे उत्तर दिलं आणि काम करत राहिली. काव्या, मनोज रागाने पाहिलं. काव्या लक्ष केंद्रित करून काम करत राहिली. मनोजने तिचं डिझाईन पाहिलं आणि थोडा वेळ थांबून त्याला मान्य करावं लागलं की तिचं काम दृश्यदृष्ट्या सुंदर, स्पष्ट आणि सर्जनशील आहे. ती तितकं आकर्षक दिसली की मनोज काही क्षणासाठी विसरला. ती डोळे उंच करून त्याच्याकडे पाहिले. विचारपूर्वक विचारलं, तुला काय वाटतं? तो थोडा विसरून प्रतिक्रिया दिली, अजून सुधारायचं आहे, पण तू एवढंच काढलं आहेस असं वाटतं की आज आपल्याला ओव्हरटाईम करावा लागेल. सन्नाटा पसरला. मनोज खरंच बेकार होता. तो फक्त काव्या कंपनीत दिवसभर चित्र काढताना पाहत राहिला. दरम्यान दुसऱ्या ऑफिसमध्ये रुद्रने माधवकडे पाहून विचारले, काय माहिती मिळाली? माहिती मिळाली की ती छोटी मुलगी किंडरगार्टनमध्ये जाते. माधव म्हणाला, शेवटी IP लोकेशन इथे होती. त्यामुळे किंडरगार्टनमध्ये जाणारी एक मुलगी गायकवाड ग्रुपमध्ये हॅकिंग करत होती. यावेळी रुद्राला काय वाटावे हे त्याला ठाऊक नव्हते. त्या व्यक्तीला इथे आणा. आज रात्री तिच्यावर नजर ठेवण्यासाठी कोणीतरी पाठवू. त्यावेळी साक्षी प्रवेशली. साक्षीचा थोडासा थकलेला चेहरा पाहून रुद्राला काहीतरी आठवले. साक्षी, तुला अलीकडे हॉस्पिटलमध्ये जायचं होतं का? साक्षी थोडी थांबली आणि तिखट हास्य दिले. ठीक आहे, काही नाही. पण रुद्राला तिच्या मानसिक स्थिती ठीक वाटत नव्हती. आता वेळ आहे, मी तुला हॉस्पिटलमध्ये तपासणी घेऊन जाईन. साक्षी नाकारू शकली नाही आणि त्याच्यासोबत हॉस्पिटलला गेली. साक्षीच्या तपासणीची वाट पाहताना आतून तिचे किंचित कुचकुटात ऐकू आले. रुद्रने दरवाजा ढकलून उघडला आणि आत गेला. काय झालं? साक्षी थक्क झाली. अजूनही पलंगावर पोट उघडलेले झोपलेले कोणी तरी येताना पाहून तिने त्वरित पोट झाकले आणि लाल झाली. काही नाही, फक्त थोडा थंड लागलं आणि आवाज आला. तुला भीती वाटली का? रुद्रही थोडा धक्कादायक झाला आणि डॉक्टरकडे पाहून बाहेर आला. पण त्याने जे पाहिले त्याची प्रतिमा डोक्यात राहिली. लवकरच साक्षी बाहेर आली. अजूनही लाल होऊन खाली पाहत होती. तिने विचार केला, कदाचित त्याने काही पाहिले असेल, पण तिने लक्षात घेतले की तो बराच वेळ तिच्या शरीराकडे बघत होता. कदाचित तो अजूनही तिच्यात रस घेतो. अचानक रुद्र म्हणाला, साक्षी, मला उत्सुकता आहे. तुझ्या पोटावरील जखम ती लिव्हर डोनेशनमुळे झाली होती ना? साक्षी थांबली आणि उत्तर दिले, हो. तो अचानक हे का विचारत होता? मी पुन्हा पाहू शकतो ना? मी अशी जखम कधी पाहिली नाही. रुद्र म्हणाला. त्याला संशय होता की ती डोनर नव्हती, पण तिची जखम खरी होती. त्याला काही फरक पडला नाही आणि तिने तिची शर्ट उचलली. रुद्र ती पाहत राहिला. त्याचे डोळे अजून खोल झाले. ही जखम बरेच वेदनादायक दिसते. तुला खूप त्रास झाला असेल. साक्षी, ठीक आहे, आता सर्व काही ठीक आहे, साक्षी हसत म्हणाली. त्यावेळी माधवने कॉल करून सांगितले की ती व्यक्ती सापडली आहे आणि कंपनीकडे आणली आहे. चल परत कंपनीकडे जाऊ, रुद्र म्हणाला उभा राहून. पण कारच्या प्रवासात त्याचे मन अजूनही गोंधळलेले होते. साक्षीच्या शरीरावरची जखम आणि त्याने काव्याच्यावर चुकीने पाहिलेली जखम स्थान आणि आकाराने एकसारखी दिसत होती. कंपनीत पोहोचल्यावर साक्षीने विचारले, तुम्ही कोणाशी अपॉइंटमेंट घेतली का?
पण पुढच्या क्षणी तिने समोर उभ्या असलेल्या एका मुलीला पाहिले. ती त्रासदायक छोटी मुलगी होती. आयशाला पाहून जिने पाठीवर बॅकपॅक ठेवलेले होते आणि रुद्रकडे भीतीशिवाय पाहत होती. रुद्रच्या भुवया डुलकले. तिचे डोळे पूर्वीपेक्षा अजून जास्त द्वेषपूर्ण दिसत होते. रुद्र पुढे जाऊन विचारला, तूच आहेस का? तुझे नाव काय आहे? आयशा डोके वळवून विचारली, तुला माझ्याशी काय हवंय? मी तुला विचारत आहे, तुझं नाव काय आहे? माझं आडनाव गव्हाणे आहे. पहिले नाव काय? गव्हाणे. रुद्रने दात दाबले. तू माझ्याशी खेळतेस? छोटी मुलगी, तुला माहीत असायला हवे कोण आहे मी. मी हवे असल्यास तुला उलटे करून टांगू शकतो, पण मी तुला सत्य सांगण्याची संधी देतो. तू आणि आदित्य यांच्याकडे का गेलीस? उद्देश काय आहे? मी तुला सोडवतो, कारण तू अजून लहान आहेस. नाहीतर काय? आयशा अजिबात घाबरली नाही. माधव तिच्या मागे थक्क झाला. ही मुलगी कोण आहे? कशी धाडस करते? रुद्रच्या भुवया तोंडावरील नाहीतर मी खरंच तुला वडील नसल्याचं भाग पाडेन. आयशाने एक क्षण थांबले, नंतर लगेच टाळ्या वाजवल्या आणि विचारले, खूप धन्यवाद. तुम्ही त्याला मारणार आहात का? रुद्र विचार करत होता की ही मुलगी स्वतःच्या वडिलाविरुद्ध काही राग बाळगते का? तो दीर्घ श्वास घेतला. असे असो, तू काही सांगणार नाहीस. माधव, तिला घेऊन जा आणि नजर ठेव. हो सर. आयशाने त्याच्याकडे शेवटचा अप्रिय नजर टाकला. रुद्र अस्वस्थ झाला. साक्षीला जे पाहिलं त्याने थोडा धक्का दिला, पण हळूहळू तिला कळलं की काहीतरी चुकीचं आहे. रुद्र तिला आधी आवडत होता, पण आता तो या मुलीवर रागवलेला दिसतो. तिला काय झालं हे माहीत नव्हतं, पण काव्याची मुलगी रुद्रला नापसंती करणे ही तिच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट होती. रुद्रने माधवला त्या मुलीची पार्श्वभूमी तपासायला सांगितली. माधवने रिपोर्ट केला. आपण तपासलं. देशात तिची कोणतीही बातमी नाही. तिचं परदेशी नागरिकत्व कसं आहे असावं? रुद्र गंभीर विचारात गेला. शाळेतील विद्यार्थ्याचे काय? विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तिचं नाव आयशा आहे, पण त्याहून अधिक माहिती नाही. ती सुभेदार कुटुंबाची आहे का? त्याने विचारलं. माधवासही हे विचित्र वाटलं. तिच्यावर नजर ठेवा. तिचं कुटुंब नक्कीच शोधत येईल. जर ती हरवली तर? ठीक आहे. मनोज रात्री उशिरापर्यंत कंपनीत आर्किटेक्चर डिपार्टमेंटमध्ये राहिला. त्या रात्री काव्याने बरेच चित्र काढले, पण चित्र जास्त क्लिष्ट असल्यामुळे तिची प्रगती थोडी चिंताजनक होती. सुमारे 11 वाजत आले की काव्याने मनोजकडे पाहून विचारले, CEO, तुम्हाला डेट्स किंवा काही नाहीत का? तुमच्या मंडळात लोकप्रियता फार नाही असं दिसतं. काव्या, तुला वाटतं मी उत्तेजित होईल? अजूनही माझ्याशी विरोध करत असल्याने तुला चांगलं वाटतं. तू फार हुशार नाहीस. काव्या थोडी हसली. तुम्हाला मी अजून आवडत नाही, तरी मी स्तुती केली तर मला सोडवाल का? मनोज गंभीरपणे विचार केला. नाही. ठीक आहे. जर मी आता समाधानी नाही, तर मी तुला का समाधानी करावा? क्षणभर मनोजला वाटलं की तिने खूप अर्थ सांगितला. तुला खरंच समजतं काव्या? खरंच तुला समजून घेण्यात काही फायदा आहे का? काव्याने डोळे उंच केले. तिचे डोळे चमकत होते. आहे. मी स्वतः तुला चित्र काढायला सोबत राहीन आणि आपण संपूर्ण रात्र चित्र काढू, मनोज म्हणाला. काव्याने दात दाबले, पण नंतर तिच्या फोनच्या व्हायब्रेशनची आठवण आली. ती तपासू इच्छित होती, पण मनोज म्हणाला, अरे, चित्र काढताना लक्ष द्यायला हरकत नाही. असं वाटतं की मला तुला अधिक कडक करावं लागेल. मनोज पुढे जाऊन तिचा फोन घेऊन गेला.